उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की अगुवाई वाली शिवसेना विदर्भ में लगातार खुद को मजबूत करने में लगी हुई है। इसी के तहत उद्योग मंत्री उदय सामंत की अगुवाई में उपराजधानी नागपुर में शिवसेना का बड़ा कार्यकर्ता सम्मेलन संपन्न हुआ। इस दौरान विविध पार्टियों के नेताओं और कार्यकर्ताओं ने पार्टी की सदस्यता ग्रहण की। राज्य में इस समय ऑपरेशन टाइगर की चर्चा जोरदार शुरू है। एक तरफ एकनाथ शिंदे की शिवसेना लोकसभा से लेकर विधानसभा में खुद को मजबूत करने में लगी हुई है, वहीं दूसरी तरफ जमीन पर संगठन को और अधिक मजबूत करने और पार्टी को विस्तार दिए जाने का काम भी शुरू है। इसी के तहत उपराजधानी नागपुर में शिवसेना का कार्यकर्ता सम्मेलन संपन्न हुआ, जिसमें उद्योग मंत्री उदय सामंत की अगुवाई में आयोजित हुए इस कार्यक्रम में पार्टी के नेताओं ने कार्यकर्ताओं को न केवल संबोधित किया बल्कि सदस्यता भी दिलाई। इस दौरान मंत्री आशीष जायसवाल सहित बड़ी संख्या में शिवसैनिक मौजूद रहे। वहीं मंत्री सामंत ने सभी शिवसैनिकों को मिलकर काम करने और पार्टी को मजबूत करने का आह्वान किया। आपण कार्यक्रम केला म्हणून कार्यक्रम करण्यात काहीच अर्थ नाही। आपण कार्यक्रम केल्यानंतर त्याचा फायदा शिवसेना पक्षाला झाला पाहिजे, त्याचा फायदा आपल्या कार्यकर्त्यांना झाला पाहिजे, आपल्या शिवसैनिकांना झाला पाहिजे आणि या फायद्यातनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना ही नागपूर जिल्ह्यामध्ये उभी राहिली पाहिजे। काही कठीण नाही। आम्ही जर स्वतःच्या राजकीय जीवनाकडे वळून जर बघितलं, पाठी जर जाऊन बघितलं तर आम्ही ओसाड कातळावर म्हणजे ओसाड कातळ असतं आमच्या कोकणामध्ये, म्हणजे काहीच पिकत नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे, पण अशा कातळावर आम्ही शेती उगवलेली लोक आहोत। त्याच्यामुळे संघटनेची ताकद ही आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ताकद आहे। हे सर्व आम्ही कशासाठी करतो? अरे मतदारसंघामध्ये आम्ही आमच्या कार्यकर्त्याला सांभाळलं, मतदारसंघामध्ये आम्ही शाखा नोंदणी केली, मतदारसंघामध्ये आम्ही शाखा उघडल्या, मतदारसंघामध्ये शिवसैनिक सदस्य नोंदले, मतदारसंघामध्ये आम्ही जनतेसाठी काम केलं, तरच आम्ही वारंवार निवडून आलो। आणि जर मी उदासीन राहिलो, जाऊ दे होईल काय होईल ते पाहत भाऊ, आपल्याला काय करायचं असं जर आपले पदाधिकारी करू लागले तर ती आपली संघटना बळकट होणार नाही आणि आपलं चांगलं काम होणार नाही। आज नागपूर शहरामध्ये आपले 2 नगरसेवक आहेत। तो 2चा आकडा माहित नाही काय झाला, अनेक वर्षापासून आपण 2वरच अडकतो। पहिले 6, 7, 8, 9 नगरसेवक पर्यंत आपण नागपूर शहरात गेलो होतो। परंतु माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की बाकी पार्टीमध्ये गर्दी आहे, आपल्या पार्टीत गर्दी नाही। तुमच्या प्रत्येकामध्ये कुवत असेल, ताकद असेल, सामर्थ्य असेल, तुम्ही काम करा। उद्या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे नगरसेवक 10 चे 20 झाल्याशिवाय 10-20 झाल्याशिवाय राहणार नाही।